कुकरमध्ये फक्त 10 मिनिटात असा झणझणीत चमचमीत मसाले भात तयार होतो की सगळे बोट चाटत बसतील. नमस्कार, मी शिल्पा आणि तुम्ही पाहत आहात शिल्पाच कुकरी. आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट तयार होणारा एकदम चविष्ट असा मसाले भात. यासाठी लागणारे साहित्य सर्वात आधी आपण पाहूया. हा मसाले भात बनवायला अगदी सोपा आहे आणि गॅसची एकदम बचत होणार आहे तुमच्या. त्यासाठी आज आपण इथे कुकरचा वापर करून एकदम झटपट होणारा हा मसाले भात इथे बनवत आहोत. ओके फ्रेंड, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण अशा साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. म्हणजे शिल्पाच कुकरी चॅनलवर अगदी सहजपणे एका मिनिटात तयार होतील अशी रेसिपी मी तुमच्या समोर सांगणार आहे. तर हे पहा, सर्वात आधी आपण इथे इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ आधी आपल्याला 15 मिनिटं पाण्यामध्ये स्वच्छ भिजत ठेवायचे आहे. आता त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे मी थोडे खडे मसाले घेतले, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, कढीपत्ता लागणार आहे, 4 ते 5 हिरवी मिरची, मटर, 1 टोमॅटो, एक आपल्याला आलू घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्याचा कवर आपल्याला काढायचा नाही आणि हे सर्व आपण मोठे मोठे कट करणार आहोत. सर्वात आधी आपण इथे कुकर घेऊया. गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेल. 2 टेबलस्पून आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि 1 टेबलस्पून तूप टाकायचं आहे. त्यानंतर हे छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत खडे मसाले, शहाजिरा, 2 ते 3 लवंग, 2 काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा. त्याच्यानंतर आपण हे मसाले छान खरपूस भाजणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट. हे आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे, थोडासा गोल्डन होईपर्यंत परतायचा आहे. त्याच्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे या मसाले भाताला एक छान प्रकारे फ्लेवर येतो. त्यानंतर उभे कट केलेले हिरवी मिरची टाकायची आहे, 3 ते 4. आणि आता हा मसाला आपण छान परतून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे एक मोठा कापलेला टोमॅटो. टोमॅटोचे प्रमाण थोडे कमीच ठेवा, जास्त ठेवलात तर तुमचा जो मसाले भात आहे तो चिकट होण्याची किंवा मऊ होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर मटर टाकायचे आहे अर्धी वाटी आणि 1 आलू आपण मोठा अशा प्रकारे कट केलेला आहे. आलूचे मी इथे कव्हर काढलेले नाहीयेत. जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता. तर आता हे सर्व जे भाज्या आपण टाकलेल्या आहेत ते या तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकायचे आहे. हे तांदूळ मी कोलम घेतलेला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता. आणि आता हे आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटं आपण हे तांदूळ या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये छान परतवल्यामुळे याचा जो फ्लेवर येतो या मसाल्याच्या सर्व भाताला किंवा तांदळाला मस्त लागतो. आता आपल्याला याच्यामध्ये मस्त असे पाणी टाकायचे आहे. 1 वाटी तांदूळासाठी आपण याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया थोडासा गरम मसाला, चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर परत एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊया. आता या टाइमला मी इथे गोडा मसाला टाकले होते. माझा हा इथं एक व्हिडिओ स्किप झाला आहे. थोडासा अर्धा टीस्पून इथे आपण गोडा मसाला टाकायचा आहे. गोडा मसाल्यामुळे या मसाले भाताला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते. त्यानंतर आपण इथे झाकण लावायचं आहे कुकरचे आणि 1 शिट्टी करून घ्यायची आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. फक्त एका शिट्टीमध्ये आपला हा भात मसाले भात जो आहे तो एकदम मस्त झणझणीत आणि चमचमीत तयार होतो. हे पहा, इथे मी 1च शिट्टी केलेली आहे. तर आता आपण कुकर थंड झाले का हे पाहूया, चेक करायचं आहे आणि पहा, वाव, बघा किती सुंदर मोकळा आणि सुगंध असा मसाले भात आपला इथे बनून तयार झालेला आहे. खूप सुटसुटीत झालेला आहे आणि खूप मस्त असा चमचमीत झालेला आहे. याचा जो फ्लेवर किंवा याचा जो वास आहे तो एवढा मस्त येत आहे. माझ्या या किचन मध्ये खूप सुगंध येत आहे या मसाले भाताचा. सर्व किचन मध्ये पूर्ण मसाले भाताचा फ्लेवर उतरलेला आहे या आमच्या घरामध्ये.
आमच्या बाजूच्या काकूंना सुद्धा हा मसाले भाताचा वास बाहेरपर्यंत आलेला आहे. त्यांनी सुद्धा मला आता विचारले की शिल्पा, तू आज जेवायला काय बनवले आहेस? खूप मस्त वास येत आहे असे सुद्धा त्यांनी आता मला सांगून गेले आहेत. खूप खूप मस्त झालेली आहे आजची ही आपली रेसिपी. तर वरून परत एकदा थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं एक तुपाची धार याच्यावर टाकायची. तर पहा, बस मग तयार झाला आहे आपला असा मस्त झक्कास असा मसाले भात. हे पहा किती सुंदर, किती मस्त चमचमीत असा आपला हा मसाले भात बनवून इथे तयार झालेला आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा झटपट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा मसाले भात नक्की एकदा करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. खूप झटपट होणार आहे आणि एका शिट्टीमध्ये तयार होणार आहे. अगदी 7 ते 10 मिनिटात आपली ही रेसिपी म्हणजेच मसाले भात तयार होणार आहे. जर रोज रोज तुम्हाला तेच तेच वरण भाजी भात खाऊन जर बोर झाले असेल आणि एकदम असे काहीतरी झटपट आणि चटपटीत तुम्हाला जर खायचे असेल तर आजची जी आपली रेसिपी आहे ती खूप बढिया आहे. एक नंबर आहे. खायला सुद्धा एक नंबर हा भात लागतो. मसाले भात करायला खूप सोप्पा आहे आणि मी इथे खूप साध्या, सोप्या आणि सिंपल पद्धतीमध्ये ही रेसिपी म्हणजेच मसाले भाताची रेसिपी तुमच्या समोर सांगितलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये कशी झाली ते मला नक्की सांगा. ओके फ्रेंड्स, मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. आणि या मसाले भाताला जे जे काही साहित्य लागलेले आहे मी ते व्हिडिओच्या शेवटी सर्व साहित्य दिलेलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओच्या शेवटी आपण सर्व साहित्य दिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके फ्रेंड्स, तेव्हा मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन आणि साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.